तर नमस्कार मित्रांनो, आजची आपली नवीन PLP फाईल आहे आणि ही PLP फाईल फ्री असणार आहे। तर मित्रांनो, ही PLP फाईल फ्रीमध्ये पाहिजे असेल तर तुम्हाला व्हिडिओमध्ये पासवर्ड दिलेला आहे, तो पासवर्ड टाकायचा आणि व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती दिली जाईल, फॉन्ट कशी चेंज करायचे सर्व माहिती व्हिडिओमध्ये दिली जाईल। फाईल डाउनलोड कशी करायची, तर व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला समजेल की PLP फाईलमध्ये चेंजेस करून कसे तयार करायचे। तर सगळ्यात पहिल्यांदा इथं लेयर पॅनल आहे, इथं आपल्या सगळ्या लेयर्स आहेत। इथं लेयर बघून घ्या, इथं फुल स्क्रीन करून दाखवतो। तर ही आजची आपली PLP फाईल आहे। तर मित्रांनो, फाईल डाउनलोड करण्यासाठी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथून फाईल डाउनलोड करायची आहे। तर मित्रांनो, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक ओपन केल्यानंतर आपण या पेजवरती याल, लिंक डायरेक्ट ओपन होईल। इथं बाय नावचं ऑप्शन येते, आपल्याला पेमेंट 0 रुपये म्हणते। इथं बाय नाववरती क्लिक करायचं आहे। इथं तुमचं नाव टाकायचं आहे, इथं तुमचं आडनाव टाकायचं आहे आणि जीमेल ID आणि मोबाईल नंबर टाकायचा। ही सर्व माहिती भरायची आहे आणि भरल्यानंतर इथं रिव्ह्यू अँड पेवरती क्लिक करायचे। तर टच केल्यानंतर मित्रांनो असं मेक पेमेंटचं ऑप्शन येते। इथं आपली PLP फाईल दाखवते, काय नाही करायचं, फक्त मेक पेमेंट करायचे आणि आपलं थँक्यू ऑर्डर म्हणून येते। इथं खाली आपला मोबाईल नंबर ती दाखवते, व्ह्यू ऑर्डर म्हणते। इथं व्ह्यू ऑर्डर अँड डाउनलोड, इथंही ऑप्शनवरती तुम्ही डाउनलोड करू शकता। इथे बघा ऑर्डर डिटेल्समध्ये दाखवते, ऑर्डर कंप्लीटेड म्हणून दाखवते आणि इथं डाउनलोडचं ऑप्शन आहे, तुम्ही इथूनही डाउनलोड करू शकता। किंवा मित्रांनो, तुम्हाला एक मेल आला असेल, इथं बघा मेल आला आहे, मला मेल ओपन करतो। तर मेल आल्यानंतर इथं डाउनलोडचं ऑप्शन येते, इथून लिंक कॉपी करा आणि क्रोममध्ये जाऊन पेस्ट करून इन्स्टॉल करा। एक्झाम्पलसाठी मी दाखवतो। तर गुगल क्रोम ओपन केलं आहे, इथे येऊन पेस्ट करतो आहे आणि हे करतो आहे। एक मिनटं, आपल्याला मित्रांनो इथं पेस्ट करायची आहे लिंक वरती बघा डाउनलोड ऑप्शन चालू झालेला आहे आणि फाईल आपली डाउनलोड व्हायला लागलेली आहे। आणि ज्यावेळेस पेमेंट केलेलं असते त्यावेळेस इथं पण डाउनलोडचं ऑप्शन आहे, डाउनलोड अगेन म्हणते। ही डाउनलोड केलेलं असल्यामुळे वरती आपलं डाउनलोडिंग चालू असल्यामुळे डाउनलोड अगेन म्हणते। मी कॅन्सल करतो आहे। आता डाउनलोड केलेली फाईल पिक्सेल लॅबमध्ये ओपन करताना पहिल्यांदा पिक्सेल लॅब ओपन करायचे। इथे यायचे, इथे PLP ओपन PLPचं ऑप्शन येते, तिथे टच करायचं, PLPवरती टच करायचं आणि आपली फाईल डाउनलोडमध्ये असणार आहे। पण आपली जी फाईल असणार आहे मित्रांनो, तिला पासवर्ड आहे आणि पासवर्ड हा 3 स्टेपमध्ये पासवर्ड असणार आहे। तर मग आता आपल्याला पहिल्यांदा ती झिप फाईल डाउनलोड फोल्डरमधून एक्स्ट्रॅक्ट करायचे। तर मी ZArchiver सॉफ्टवेअर ओपन करतो आहे। ओपन केल्यानंतर इथून डाउनलोडमध्ये जातो आहे आणि डाउनलोडमध्ये आपली ती फाईल बघायची आपल्याला कुठं आहे ती। तर मित्रांनो, इथं आपली फाईल आहे, हा नंबर येणार आहे, इथं एक्स्ट्रॅक्ट हिअर करायचं आहे आणि इथं पासवर्ड मागते। तर मित्रांनो, आपल्याला पासवर्ड टाकायचं आहे। व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला व्हिडिओमध्ये पासवर्ड मिळून जाईल। तर मित्रांनो, जी फाईल एक्स्ट्रॅक्ट केलेली आहे तिथं आपल्याला एक फोल्डर भेटेल। तर आपली PLP फाईल ही एक्स्ट्रॅक्ट झालेली आहे मित्रांनो, इथं डाउनलोड फोल्डरमध्ये ही बघा, इथे तर ही PLP फाईल मित्रांनो आपल्याला पिक्सेल लॅबमध्ये ओपन करायची आहे। तर एकदा मी दुसऱ्यांदा पिक्सेल लॅबमध्ये ओपन करतो आहे PLP। इथं फ्री नावाची PLP आलेली आहे, त्याच्यावरती टच करायचं, ओपन ओनली आणि ओपन अँड ॲड। ओपन अँड ॲड आपल्याला चेंजेस करायचे असतील तर ओपन अँड ॲड करायचे, शक्यतो ओपन अँड ॲडच करा। केल्यानंतर आपली PLP फाईल अशी दिसणार आहे मित्रांनो। इथं पूर्ण जे फॉन्ट आहेत ते श्रीलिपीचे फॉन्ट आहेत। तर आपल्याला चेंजेस करण्यासाठी आता
निखिल नाव आहे, त्या नावी जर दुसरं नाव घ्यायचं असेल आपल्याला तर त्या नावाला सिलेक्ट करतो आहे. इथे एडिटमध्ये जायचं आहे आणि आता समजा मला जर नाव चेंज करायचं असेल तर मी क्रोम ओपन करतो. तर मी क्रोम ओपन केलेलं आहे. इथं मला युनिकोड टू श्रीलिपी असं टाईप करायचं आहे आणि त्याच्यानंतर ही वेबसाईट आली आहे, तर या वेबसाईटवरती टच करायचं आहे. आता युनिकोड यहाँ टाईप करे पेस्ट करे असं लिहिलं आहे, इथे यायचं आहे. आपण मराठी कीबोर्ड घ्यायचं आहे. एखादं आपल्याला नाव पाहिजे असेल तर समजा तिथं जर आपण एक्झाम्पलसाठी सागर नाव घेतलं तर थोडं वरती घ्यायचं, कन्वर्ट टू श्रीलिपी असं ऑप्शन आहे, त्यावरती टच करायचे. हे नाव आले, याला कॉपी करायचं. मित्रांनो इथं तुम्ही व्हॉइसचं ऑप्शन आहे, इथून तुम्ही बोलूनसुद्धा कन्वर्ट करू शकता फॉन्ट. तर मी इथे येतो आहे आणि हा सिलेक्ट करून इथं फक्त पेस्ट करते आणि ओके. बघा नाव बदललेलं आहे. अशा प्रकारे फाईलमध्ये चेंजेस करू शकता. मी बॅक घेतो एकदा. आणि इथं सर्व लेयर्स आहेत आपल्या. इथे फोटो आहे. जर मित्रांनो काय अडचण आली तर मला व्हॉट्सअपवरती मेसेज करा, प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. आणि व्हिडिओमध्ये पासवर्ड दिलेला आहे मित्रांनो, पासवर्ड व्यवस्थित बघा, तुम्हाला पासवर्ड मिळून जाईल. धन्यवाद. आणि